वेळा सगळ्यांना वाटतं की माझं लकच चांगलं नाही आहे किंवा देवाने सगळी दुःख मलाच दिली आहेत आणि हे जे बॅड लक म्हणून आपण सतत माझं बॅड लक आहे, माझं बॅड लक आहे असं म्हणून जेव्हा आपण सदैव प्रत्येक गोष्ट त्या दृष्टीने पाहायला लागतो ना, की तो दृष्टिकोन ठेवतो की माझंच बॅड लक आहे, त्या क्षणापासून आहे ना तुमचं बॅड लकमध्ये भर पडते. आणखीन ते बॅड लक होत राहतं कारण तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे ना ती गोष्ट की हे माझं बॅड लक आहे. तर आता हा बरेच जणांच्या आवडीचा विषय आहे की बॅड लक कसं दूर करावं. बॅड लक दूर करणं फार सोपं आहे आणि तेच आज मी खूप छान असं त्याच्यावर दोन उपाय तर मी नक्की छान देणार आहे त्याच्यावर. आमच्या ऑकल्टच्या जगामधले ते उपाय जे आहेत ना ते प्रत्येकाने अगदी केलेत ना, तर त्याचे अनुभव मला मात्र नक्की सांगा. तुम्ही कॉमेंटमध्ये मला हे अनुभव नक्की पाहिजेत. पण हे उपाय पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, समजून घ्यावं लागेल की नेमकं मी काय उपाय देते आहे, कुठला उपाय आहे, कधी करावा, काय करावा, हे सगळं तुम्हाला रीतसर सांगितलं जाणार आहे. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छानच आहात, मस्तच आहात आणि माझे व्हिडिओ कायम पाहत असाल अशी मला खात्री आहे. तर मंडळी, जेव्हा आपल्याला वाटतं की माझं खूप बॅड लक आहे ना, माझं कुठलंच काम होत नाही, माहीत नाही काही, मी कुणाला पैसे दिले तरी काही ना काही कारणाने माझे पैसे मात्र काही परत येत नाही, किंवा मी कुठे पैसे लावले तर माझ्या पैशांना अपयशच येतो, यशच येत नाही, अशी बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटत राहतात आणि आपण त्याच्यावर सतत विचार करत राहतो की हे बॅड लक माझ्या बाबतीतच का बरं, का असं घडतं, काय मी पाप केले वगैरे 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 ब्ला ब्ला. तर मला एकच सांगायचं आहे मंडळी की जेव्हा आपण हे ठरवतो की माझं बॅड लक आहे, हे आहे ना माझं बॅड लक आहे, म्हणजे तुम्ही डिवाईनमध्ये तो मेसेज देताय की हे माझं बॅड लक आहे. तुम्ही स्वतःच्या मध्ये असलेल्या त्या आत्म्याला सांगताय की हे माझं बॅड लक आहे आणि तुम्ही त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करताय की ते माझं बॅड लक आहे. आता माझं 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 बॅड लक बॅड लक बॅड लक हे असं जेव्हा तुम्ही सतत म्हणता ना, तर आजपासनं एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची. जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ना, तेव्हापासून एक गोष्ट कायम करायला लागायचं. जेव्हा तुमच्या तोंडामध्ये कुठलीही नेगेटिव्ह गोष्ट येते, कुठलीही नेगेटिव्ह लक्षात घ्या, म्हणजे जसं तुम्ही म्हणता की माझं बॅड लक आहे, हे म्हटल्या क्षणी तुम्हाला कळलं पाहिजे की आपण चुकलो आहे, आपण नको तो मेसेज डिवाईनमध्ये सोडला आहे. तर त्या क्षणाला तुम्हाला फक्त तिथे अशी फुली मारायची आहे. तुम्ही ते बोलल्या बोलल्या तुम्हाला तिथे असा क्रॉस मारायचा आहे. क्रॉस का मारायचा आहे की तुमचं बॅड लक नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बॅड लक नाही आहे, तुम्ही चुकून बोललात, तुम्ही क्रॉस मारलात, नाही माझं बॅड लक नाही आहे, क्रॉस. कुठलीही गोष्ट असू दे, तुम्ही नेगेटिव्हमध्ये बोललात की तुम्ही नेगेटिव्ह त्या गोष्टीला केलं की तुम्हाला वाटते की नाही 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 ही गोष्ट या पद्धतीने नाही व्हायला पाहिजे, ही गोष्ट त्या पद्धतीने नाही व्हायला पाहिजे. आणि जेव्हा ह्या गोष्टी घडत 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 राहतात आणि जेव्हा आपल्याला वाटतं की नाही माझं बॅड लक नाही आहे, मी खूप गुड लकच घेऊन आली आहे आणि माझ्या आयुष्यात सगळं छान छानच घडणार आहे, त्या क्षणापासून बघा तुमच्या आयुष्यात किती सगळं छान छान घडत बसायला लागेल. मला आता एकच सांगायचं आहे की प्रत्येकाला काहीतरी करताना ना, प्रत्येकाचं म्हणजे मी आत्तापर्यंत ना मी प्रत्येकाचं पाहिलं आहे की प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येकजण आहे ना असं ठरवतं की ही गोष्ट ही अशा पद्धतीने झाली पाहिजे, ती गोष्ट तशा पद्धतीने झाली पाहिजे आणि नाही त्याला फळ मिळत, त्या गोष्टींना फळ नाही मिळत म्हणण्यापेक्षा ना मला एवढंच सांगायचं आहे की फळ मिळवून देणं आपल्या हातात असतं, फळ मिळालं की नाही हे ठरवणंही आपल्या हातात असतं. तेव्हा आपण ठरवायचं आहे की मला हे फळ मिळालं का, मी जे ठरवते ते होतं आहे का, तर होणारच आहे, हे सर्वात प्रथम ठरवून घ्या की हे होणारच आहे. आता सपोज एखादी व्यक्ती, आता मी तुम्हाला कसं उदाहरण देऊ, हां माझ्या इथे ही गोष्ट आहे, ठीक आहे. आता एखादी व्यक्ती जर इथे उभी आहे, पहा ती इथे एखादी व्यक्ती, तुम्हाला इथे पोचायचं आहे तर तुम्हाला तर स्टेप्स तर चढायच्यात ना, तुम्हाला तर त्या स्टेप्स चढायच्यात, त्या स्टेप्स चढण्यासाठी पावलं तर तुम्हालाच उचलायचे आहेत ना. तसं आहे बघा बॅड लक आणि गुड लकचं. इथे गुड लक आहे आणि तुम्ही इथे उभं राहून ठरवताय माझं बॅड लक आहे, कारण तुम्हाला पावलंच नाही उचलायची आहेत मुळात. पण जेव्हा तुम्ही ठरवाल की माझं बॅड लक असूच शकत नाही, माझं गुड लकच आहे, बघा तुमची पावलं आपोआप उचलून तुम्ही इथपर्यंत पोचाल. ही जी पावलं, ह्या ज्या स्टेप्स आहेत ना, ह्या तुम्हाला बरोबर इथपर्यंत नेतील आणि फक्त तुमच्याशी गुड लक कनेक्ट राहील आणि तुमच्या यशाची
तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे जे मार्ग आहेत ना ते आपोआप ओपन होतील. म्हणजे यशाचे मार्ग ओपन होतील. प्रत्येक गोष्ट तुम्हाला करावीशी वाटेल. अडकलेल्या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. पण तुम्ही आधी ते विचारात आणा की माझं बॅडलक नाही आहे, मी फक्त आणि फक्त गुडलक घेऊन जन्माला आलेलो आहे. कारण गुडलकच प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. देवाने प्रत्येकाला ना सारखं नशीब दिलेलं आहे. तितकेच सगळे एक श्वास दिलेत ना ते पण तितकेच दिलेले आहेत. कुणाला कमी किंवा कुणाला जास्त नाही दिलेले, पण ते आपण कसे वापरतो, बरोबर, त्याचं सगळं गणित आहे. आणि ते त्या भगवंतालाच माहिती, त्याने ती काय सांगड घातलेली आहे ती. पण मंडळी, भगवंताने सगळ्यांना नशीब सारखं दिलेलं आहे. नशीब म्हणण्यापेक्षा भगवंताने सगळ्यांच्या नशिबामध्ये सगळं चांगलंच लिहिलेलं आहे. आणि जेव्हा चांगलं लिहिलेलं आहे ना, मग ते जे चांगलं लिहिलेलं आहे त्याला चांगलं समजूनच जगा. चांगलं समजूनच त्या गोष्टीला तुम्ही ॲक्सेप्ट करा. आता आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे की जेव्हा कधीही जेव्हा आपण नेगेटिव्हिटीमध्ये जातो, तर नेगेटिव्हिटीमध्ये जातो म्हणजे काय की आपल्याला काय वाटतं की खूप लो फील होतं आहे, डोकं दुखायला लागले, डोकं जड झाले ना, त्या क्षणाला आहे ना, त्या क्षणाला मी सांगते तुम्हाला, त्या क्षणाला जर तुमच्याकडे कुठलंही क्रिस्टल असेल ना, ते कुठलंही क्रिस्टल घ्या आणि तुम्ही असं इथे बस मधोमध ठेवा, इथे मधोमध ठेवा आणि थोडा वेळ शांत बसा. तुम्हाला तुमच्या त्या 2 डोळ्यांच्या मधोमध ना एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा जाणवेल, वेगळ्या पद्धतीचे तरंग, कलर्स तुम्हाला जाणवतील. आणि ते कलर्स तुम्हाला सूचना देतील, ते कलर्स तुमच्याशी बोलतील. आणि तुम्हाला थोड्या वेळाने डोळे उघडल्यावर तुमचं डोकं जड झालेलं होतं ते एकदम निवळलेलं असेल, डोकं शांत झालेलं असेल आणि तुम्हालाही फ्रेश वाटेल. खूप सोपा आणि छान उपाय मंडळी. माझ्याकडे अनेक पद्धतीचे क्रिस्टल्स असल्यामुळे मला तर मी तुम्हाला सांगते की मी तर तेच करत असते प्रत्येक वेळी, की मला माझे क्रिस्टल्स घेते आणि प्रत्येक वेळी मला असं काही, मी अशा नेगेटिव्ह लोकांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये आले ना की मला एकच कळतं की मला बस तिथून बाहेर पडायचं आहे. आणि कनेक्ट मी शक्यतो होत नाही कुणाला पटकन, पण जेव्हा पण कोणाला एखाद्या व्यक्तीशी मी मनापासून जोडली गेले असेल ना, मी त्याला पटकन कनेक्ट होते कधी कधी. तर त्याच्यामुळे एक सांगायचं आहे मला की अशा वेळेस ना कुठलाही तुमच्याकडे क्रिस्टल असू दे, तुम्ही तिथे तो कपाळी ठेवा. आणि तुमच्याकडे जर क्रिस्टल नसेल ना तर सरळ तुरटी घ्या, तुरटीचा खडा तिथे ठेवा, तुमच्या कपाळी ठेवा. आणि तो तुरटीचा खडा असा तुम्ही ठेवलात ना इथे की तुम्हाला जाणवेल की तो तुरटीचा खडा पण तुम्हाला किती वेगळ्या पद्धतीची शांती देऊन जातो हे तुम्हाला तिथे जाणवेल. सगळ्यात महत्त्वाचं आता उपाय सांगणार आहे मी तुम्हाला की तुमचं गुडलक कसं खेचायचं. तर गुडलक खेचण्यासाठी आहे ना, तुम्हाला एक सुंदर असा उपाय देते आहे. रोज मेडिटेशन तर तुम्हाला ठेवायचंच आहे. जर तुम्हाला हा उपाय करायचा ना तर तुम्हाला मेडिटेशनमध्ये सातत्य ठेवायचं आहे. तुम्हाला मेडिटेशनसाठी बसायचंच आहे. मग ते तुम्ही कधीही बसा दिवसभरामध्ये, जरुरी नाही आहे की तुम्हाला मेडिटेशन जे मी सांगत आहे ते तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या वेळी करायचं आहे. तुम्ही रात्री बिछाण्यावर जेव्हा झोपायला जाता ना त्याच्या आधी 10 मिनटं तुम्ही हे मेडिटेशन करायचं आहे. आणि या मेडिटेशनमध्ये तुम्हाला हवे असलेल्या तुमच्या स्वप्नांना खरं करणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक क्षणाची एक एक गोष्ट तिथे तुम्ही पाहायची आहे. तुमच्या डोळ्यांच्या नजरेच्या समोर आणून ती गोष्ट होताना पाहायची आहे की ती गोष्ट घडली आहे अशा स्वरूपात पाहायचं. तर सपोज एखाद्याला गाडी घ्यायची आहे तर त्यांनी हे पाहायचं आहे, ती गाडी नजरेसमोर आणायची. ती गाडी त्यांनी घेतली आहे, त्या गाडीमध्ये मस्त बसून तो ड्राईव्ह करतो आहे, तो खूप छान लाँग टूरला चालला आहे, तो कुठल्या तरी मस्त एखाद्या पिकनिकला निघालेला आहे आपल्या फॅमिलीबरोबर. अशा सगळ्या गोष्टी त्याला पाहायच्या आहेत. म्हणजे काय थोडक्यामध्ये की तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे पॉझिटिव्हली. जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज कराल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींचं मर्म कळेल की त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये किती पटपट व्हायला लागल्यात, जे तुम्ही ठरवलेलं आहे, जे तुम्ही स्वप्न पाहिलेलं आहे, जे तुम्ही प्लॅनिंग केलेलं. हा झाला सर्वात महत्त्वाचा टप्पा की तुम्हाला रोज मेडिटेशनला बसायचं आहे, रोज व्हिज्युअलाइज करायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे आपल्या घरामध्ये आहे ना फॉईल पेपर असतो. तो फॉईल पेपर एका प्लेटला व्यवस्थित लावायचा. आता या गोष्टींसाठी काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. या गोष्टींसाठी लागणार आहे सर्वात प्रथम एक सोनेरी रंगाची कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, सोनेरी रंगाची. ज्यांच्याकडे सोनेरी रंगाची नसेल त्यांनी ॲमेझॉनवर मिळते गोल्डन कॅन्डल टाकलं तर तुम्हाला तिथे कॅन्डल मिळून जाईल. गोल्डन कलरची कॅन्डल घ्यायची आहे, ठीक आहे. त्यावर तुमचं स्वप्न लिहायचं आहे. त्या कॅन्डलवर तुम्ही तुमचं स्वप्न लिहायचं आहे आणि ते स्वप्न लिहिल्यानंतर त्या कॅन्डलला ड्रेसअप करायचं. आता सपोज ही कॅन्डल आहे,
ठीक आहे, हे माझं क्रिस्टल आहे, माझं तर हे मस्त टॉवर आहे, पण ही कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलला आहे ना तुम्हाला पूर्ण जोजोबा ऑइल तुमच्याकडं बघा, मी सांगते आहे जोजोबा ऑइल म्हणजे तुमच्याकडे ते असलंच पाहिजे असं नाही आहे. तर तुमच्याकडं जे ऑइल असेल, जे पण ऑइल असेल, म्हणजे खोबरेल तेल तर प्रत्येकाच्या घरात असतं, तुम्ही त्या कॅन्डलला खोबरेल तेल असं मस्त तुमच्या हाताने चोळा. तुमचं स्वप्न लिहिल्यानंतर कॅन्डलला तुम्ही चोळलंत व्यवस्थित की त्या कॅन्डलला असं आडवं त्या प्लेटमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर सिनेमन पावडर म्हणजे दालचिनीची पावडर पूर्ण त्या कॅन्डलला तुम्हाला टाकायची आहे. ती पावडर टाकल्यानंतर किंवा उभं ठेवून तुम्ही टाकू शकता. ते झाल्यानंतर तुम्हाला गुलाबांच्या पाकळ्या त्या कॅन्डलवर टाकायच्या आहेत. त्या कॅन्डलवर गुलाबाच्या पाकळ्या टाकून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं एक पिटिशन तयार करायचं, म्हणजे एक प्लेन कागद घ्यायचा आणि त्याच्यावर ग्रीन पेननी तेच स्वप्न जे तुम्ही कॅन्डलवर लिहिलेलं आहे बारीक बारीक अक्षरात, तेच त्या पिटिशनवर तुम्हाला लिहायचं आहे. ते पिटिशन तुमच्या त्या कॅन्डलच्या खाली ठेवायचं आणि त्याच्यावर कॅन्डल ठेवायची. लक्षात येते? त्याच्यावर कॅन्डल ठेवायची. कॅन्डलला तुम्हाला जाळायचं आहे. कॅन्डल जाळल्यानंतर तिथेच बसून त्या कॅन्डलकडे बघत पण त्या कॅन्डलकडे बघण्याच्या आधी तुम्हाला तोंडामध्ये खायचं पान असतं, खायचं पान ठेवायचं आहे, मगईचं पान ठेवायचं आहे. मगईचं पान तोंडामध्ये ठेवायचं आणि त्या कॅन्डलकडे बघत तुम्हाला तेच स्वप्न बोलायचे, डोळ्यासमोर आणायचे. तेच स्वप्न म्हणजे काय, तर तुमची यशाची दारं उघडली आहेत. तर मग यशाची दारं उघडल्यावर जो आनंद आहे, यशाची दारं उघडल्यानंतर तुम्हाला काय काय तुम्ही सातत्याने पर्याप्त केले, काय काय तुम्हाला मिळाले, हे सगळं तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्या कॅन्डलकडे बघत राहायचं आहे. कॅन्डलकडे बघता नजरेसमोर जेव्हा तुम्ही ते व्हिज्युअलाइज करताना कुठेतरी ती अग्निदेवता तुमच्या त्या स्वप्नांशी कनेक्ट होते. त्या स्वप्नांशी कनेक्ट होऊन ते मेसेज त्या अग्निदेवतेच्या त्या वातीच्या धुराबरोबर जेव्हा ते डिवाईनमध्ये पोहोचतात ना, तेव्हा डिवाईन तुमच्या त्या यशाच्या वाटेवर तुम्ही काय काय करू शकता त्याच्यावर काम करणं चालू करते. ही झाली एक प्रोसेस. आता कॅन्डल संपेपर्यंत तिथे बसण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जितका वेळ त्या कॅन्डलसमोर बसून त्राटक करून तुम्हाला ते स्वप्न व्हिज्युअलाइज करता येतं तितका वेळ तुम्ही करायचं. नंतर तिथून तुम्ही उठलात तरी चालतं. कॅन्डल मात्र संपेपर्यंत ती जळून द्यायची आहे. पूर्ण कॅन्डल जेव्हा खाली सगळी गोळा होते तेव्हा ती कॅन्डल तशीच्या तशी त्या पिटिशन सकट उचलायची आणि मातीमध्ये गाडायची. तुमच्या घराची कुंडी असेल त्या कुंडीमध्ये ती गाडायची. त्या कुंडीमध्ये गाडल्यानंतर त्याला रोज पाणी द्यायचं, त्या झाडाला रोज पाणी द्यायचं. जसं झाडाला तुम्ही पाणी देत राहाल, त्या कॅन्डल त्या पिटिशनला पाणी मिळत राहील ना, तसं तुमच्यासाठी तुमची यशाची एक एक दारं उघडत राहतील मंडळी. दुसरा उपाय की एक तमालपत्र घ्यायचं, अखंड तमालपत्र, कुठेही कापलं गेलेलं नसावं, त्याला देठ असावं. त्या तमालपत्रावर एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटवर ते तमालपत्र ठेवायचं. पण त्यासाठी प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, त्या प्लेटला आपल्याला फॉईल पेपर लावायचा आहे. प्लेटवर तमालपत्र ठेवल्यानंतर त्या तमालपत्रावर तुम्ही परत तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहिल्यानंतर त्याच्यावर एक कापूर आणि एक लवंग मात्र ठेवायची आहे. आणि हे फक्त तुम्हाला पौर्णिमेला करायचं आहे. बाकी तो जो स्पेल मी तुम्हाला सांगितला आहे तुम्ही कधीही करू शकता. तमालपत्रावर ठेवलेल्या गोष्टींना तमालपत्रावर ग्रीन पेनने जेव्हा तुम्ही तुमची इच्छा लिहिता आणि त्याच्यावर तुम्ही एक कापूर आणि एक लवंग ठेवता, तर त्यावेळेस त्याच्यावर तुम्हाला सिनेमन पावडर स्प्रिंकल करायची आहे, म्हणजे ती टाकायची आहे. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला आता सपोज इथे तुम्ही तमालपत्र ठेवलं आहे, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला पैसे म्हणजे कॉईन ठेवायचे. तांब्याचा कॉईन ठेवायचा आहे. तुमच्याकडे गोमती चक्र असेल तर गोमती चक्र ठेवा. इकडे तुमच्याकडे गुंजा असेल तर गुंजा ठेवा. आणि तुमच्याकडे हे काहीही नसेल, पैसे असतील तर नुसते पैसे ठेवा. जरुरी नाही आहे मी सांगते म्हणून ते सगळं ठेवायचं आहे. ते ॲडिशनल गोष्टी आहेत, ज्या असतील तर चांगलंच आहे तर त्या ठेवा. क्रिस्टल असेल तुमच्याकडे, ग्रीन अवेंच्युरिन असेल, पायराइडचं क्लस्टर असेल किंवा तुमच्याकडे सिट्रीन असेल तर ह्या गोष्टीही तुम्ही तिथे ठेवू शकता. ह्या स्पेलसाठी बाजूला तुम्ही पूर्ण त्या ह्याच्या बाजूला ठेवू शकता.
आणि जेव्हा तुम्ही हे सगळं ठेवाल त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, फक्त नोट अशी ठेवू नका की तिथे ती अगदी त्याला चिकटेल, कारण आपल्याला तमालपत्रावर जो कापूर ठेवलेला आहे तो जाळायचा आहे, तेव्हा नोट जळेल अशी कुठलीही गोष्ट तिथे ठेवू नका. मोठं ताट घ्या, हे मध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्ही हे मध्ये ठेवाल ना तेव्हा सगळ्या गोष्टी ताटामध्ये लांब ठेवा, ज्या मी ॲडिशनल सांगते आहे, अजिबात जवळ ठेवू नका. आणि जेव्हा तुम्ही त्या कापराला जाळाल ना तेव्हा त्या कापराच्या तिथे ती कापराची वातीकडे बघून तुम्हाला डोळे मिटायचेत आणि डोळ्यासमोर ती गोष्ट आणायची जी तुम्ही त्यामध्ये लिहिलेली आहे, जी विश तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेली आहे, ती विश डोळ्यासमोर प्रत्यक्षात घडताना पाहायची आहे. आणि जो हा स्पेल आहे, हा स्पेल तुम्हाला फक्त पौर्णिमेला करायचा आहे, दर पौर्णिमेला करायचा आहे. आणि याची किमया, याची जादू तुम्ही अनुभवा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की या स्पेलनी तुम्हाला किती फरक पडला, तुमच्या यशाच्या वाटा कशा मस्त मोकळ्या झाल्यात, यश कसं तुम्ही खेचून घेऊन आलात. जेव्हा श्रीमंत लोक ह्या गोष्टी करतात आपल्याला कळत नाहीत, त्यांच्याकडे हे सगळं करण्यासाठी एक वेगळी लोकं असतात आणि ते त्यांच्यासाठी हे सगळं करत असतात, पण आपल्याला ते दिसत नाही, त्यामुळे समजत नाही आणि कळत नाही. पण तुम्ही समजून घ्या, कारण आयुष्य तुमचं आहे, सुख तुम्हाला हवे आहे, यश तुम्हाला हवे आहे, समाधान तुम्हाला हवे आहे. मग प्रत्येक वाटेवर प्रत्येक गोष्ट करण्यासाठी धडपड ही मात्र तुमची पाहिजे. मी तुमच्यापर्यंत छान छान उपाय आणि छान छान बऱ्याच गोष्टी घेऊन येईल आणि मी कधीही अर्धवट ज्ञान देत नाही, देते तो पूर्ण देते. नाही तर मला व्हिडिओमध्ये काहीही असं नाही आहे की माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्धवट गोष्टी कळलेल्या आहेत. तुम्ही प्रश्न जरी विचारले जे तुम्हाला नाही कळत त्याची उत्तरं तुम्हाला लगोलग मिळतात. आता सध्या वेळ नसल्यामुळे जे काही कमेंट्स असतात त्याला मी लाईक करते, पण जिथं गरज आहे उत्तर देण्याची तिथे मी उत्तर नक्कीच देत असते. तर मंडळी, आणखीन एक सगळ्यांना विनंती आहे की माझा नंबर दिलेला असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या नंबरवर ना काही व्ह्युअर्सना कंटिन्युअस कॉल करतात. मला त्यांना अगदी विनंती आहे की प्लीज कोणीही कॉल करू नका, मेसेज ठेवा, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मी जर कॉल कट केला ना किंवा माझ्या टीमनी कॉल कट केला ना तर कंटिन्युअस कॉल करायचं नाही. माझं कन्सल्टेशन चालू असतं, टीम तिथे बसलेली असते, बऱ्याच गोष्टी होत असतात, घडत असतात, आम्ही बिझी असतो आणि कॉल कट केल्यावर बरेच जणांना राग येतो. पण समजून घ्या की आम्ही कामात असतो, आम्ही कुणाला तरी टाईम दिलेला असतो, असंच तुमच्यासारखं कोणीतरी आमच्याशी कन्सल्ट करत असतं आणि त्या क्षणाला तुम्ही कंटिन्युअस कॉल करता. प्रत्येकजण अडचणीमध्ये असलेलाच आम्हाला संपर्कामध्ये येतो, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतो. पण मंडळी, मी अशी दिवसभरामध्ये प्रत्येक कॉल उचलून जर प्रत्येकाची अडचण सोडवत बसली ना तर मला ना दिवसही पुरणार नाही आहे. तुम्ही समजून घ्या, तुम्ही वेळ घ्या, माझी प्रॉपर वेळ घ्या, प्रॉपर कन्सल्ट करा मला आणि मग आपण तुमच्या आयुष्यामध्ये काय अडचणी आहेत त्याच्यावर बोलून बऱ्याच पद्धतीचे उपाय, बऱ्याच पद्धतीच्या रेमेडीज तुम्हाला दिल्या जातील. तर त्यासाठी प्रॉपर माझ्या या नंबरवर मेसेज करून माझं कन्सल्टेशन घ्या. बाकी छान छान उपाय तर मी तुम्हाला घेऊन येतच असते. ज्यांना नाही कन्सल्टेशन सहज शक्य आहे त्यांनी माझे हे उपाय करा, तुम्हाला या उपायांनी खूप फरक पडणार आहे. ओरिजिनल क्रिस्टल्ससाठी मला मेसेज टाका की तुम्हाला कशा पद्धतीचं, कशासाठी कुठलं ब्रेसलेट हवे, काय हवे ते मी सुचवीन तुम्हाला. पण सतत कॉल करून मात्र मला अजिबात त्रास देऊ नका. मी इथे तुमच्यासाठीच आहे. तुम्ही मेसेज टाका, तुमच्या मेसेजला उत्तर मिळेल आणि मला वाटतं आजपर्यंत प्रत्येकाच्या मेसेजला उत्तर मिळालेलं आहे, देर सवेर मिळालेलं आहे, पण उत्तर मात्र प्रत्येकाला मी दिलं गेलेलं आहे माझ्या टीमकडनं, माझ्याकडनं. तर मंडळी, ही फक्त एक विनंती मान्य करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. यशाचे दरवाजे जेव्हा तुमच्यासाठी ओपन होतील ना त्या क्षणापासून तुम्ही किती सुखात असाल याची नांदी मात्र मला कॉमेंटमध्ये देत चला, कारण कॉमेंट म्हणजे आमच्यासाठी जे यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी एक मोठी खास पर्वणी असते, एक सुखाचा क्षण असतो की माझे व्ह्युअर्स किती दखल घेत आहेत या गोष्टीसाठी. कॉमेंट नक्की करत जा, व्हिडिओ लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. लोकांपर्यंत व्हिडिओ जाऊ देत, कारण लोकांनाही कळलं पाहिजे की जे असेच दुःखी आहेत, कष्टी आहेत, अडचणीत आहेत त्यांना तुम्ही मदत करा. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवून आणि ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केले त्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मात्र बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही आहे. तर मंडळी, आपण पुन्हा भेटू, लवकर भेटू, छान पद्धतीने नवीन विषय घेऊन मी जरूर येईन. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.